नमस्कार, माझे नाव श्रेया सचिन नलवडे. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील यशवंत पाठक यांनी लिहिलेल्या सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाबद्दल जाणून घेऊया. हे विश्वाची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे. माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जाओ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की, देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला विचार आणि तो परका असे मनात कधीही न आणले. असे झाले तर जीवाचे मैत्र होते. तर संत ज्ञानेश्वर यांसाठी भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे असे म्हणतात. संत तुकारामांनी देवापाशी सत्संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे 4 माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. संत स्वतःसाठी काहीही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करीत असतात. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. संत रामदास यांना जीवनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे हेच संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी. सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज सांगतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी, तरीच लाभ. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात
हे विश्वाची माझे घर आहे ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तर सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. संत ही महाराष्ट्राला लाभलेली देणगी आहे. संतांनी प्रचंड मेहनत घेऊन समाज सुधारण्याचे कार्य केले. या संतांच्या विचार व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश मात्र विश्वकल्याण हाच होता. संत परमेश्वराजवळ स्वतः करता स्वार्थीपणे काहीही मागत नाहीत. ते विविध प्रकारे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करताना दिसतात. त्यातील सामायिक सूत्र हे विश्वकल्याण हे असल्याचे लक्षात येते. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून संपूर्ण मानवजातीला सुखी करण्याची परमेश्वराकडे प्रार्थना केली. संत नामदेवही मानवाला अहंकाराचा स्पर्श होऊ नये, त्याच्या अंगी विनम्रता यावी व त्याने आयुष्यात मोठे व्हावे अशी प्रार्थना करतात. संत तुकारामही आपल्या प्रार्थनेत देवाकडे सर्व मानवजातीसाठी एकोप्याचे मागणे मागतात. संत रामदास सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. संत गाडगे महाराज शिक्षणाचे महत्त्व सांगतात, तर संत तुकडोजी महाराज सर्व विश्वाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. अशा रीतीने संपूर्ण विश्वाचे कल्याण हे संतांच्या प्रार्थनेमध्ये सामायिक सूत्र असल्याचे लक्षात येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी धडपडतो आहे. यातून स्पर्धा, तणाव, द्वेष आणि हिंसा वाढते. संत तुकाराम महाराजांनी सांगितले, आपुलाची जेवढा सुखी करावा, तुझं विण सुख नाही रे देवा. हा विचार लोकांनी आचरणात आणला तर स्वार्थाऐवजी परमार्थ आणि परस्पर सहजीवनाची भावना वाढेल. आजकाल डिजिटल जगामुळे लोकांच्या सोयी वाढल्या असल्या तरी स्वार्थ आणि लोभामध्ये समाजात तणावही वाढला आहे. अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. स्वतःचा फायदा व्हावा म्हणून काही लोक निरपराध नागरिकांची बँक खाते माहिती, OTP, KYC तपशील चोरून लाखो रुपयांची फसवणूक करतात. अशा घटनांमुळे लोकांचा परस्परांवरील विश्वास कमी होत आहे आणि सतत भीती व तणावाचे वातावरण तयार होत आहे. स्वार्थ आणि लाभापोटी इतरांचे नुकसान करण्याची प्रवृत्ती वाढत आहे, ज्यामुळे समाजात असुरक्षितता, अविश्वास आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. आजचा माणूस निसर्गाचा विनाश करून सुख शोधतोय. संत ज्ञानेश्वरांनी आकाश पाताळे भेदूनी एकटवले विश्व संपूर्ण असे सांगून विश्वातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहे हे पटवून दिले. हा विचार मान्य केला तर पर्यावरणीय संतुलन राखण्यास समाज कटिबद्ध होईल. 2023 मध्ये हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे भूस्खलन, पूर आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. यामागे केवळ हवामान बदल नाही तर मानवी हस्तक्षेप आणि निसर्गाचे अतिशोषण हे मोठे कारण मानले गेले. अतिरेकी डोंगर खोदकाम, अवैध बांधकाम, रस्ते व बोगदे बांधताना
झालेले जंगलतोड, नद्यांच्या पात्रांमध्ये अवैध वाळू उपसा, पर्यटनासाठी निसर्ग संपत्तीचा अतिरेकाने वापर या सगळ्यामुळे डोंगराची नैसर्गिक समतोल रचना बिघडली आणि भूस्खलनासारख्या आपत्तींचा धोका वाढला. हिमाचलमधील ही घटना स्पष्ट दाखवते की निसर्गाचे शोषण केल्यास निसर्ग सूड घेतो. जपणूक, संवर्धन आणि शाश्वत विकास हाच पर्याय आहे, अन्यथा अशा आपत्ती वारंवार घडत राहते. जात, धर्म, पंथ यांच्या नावावर आजही वाद दिसतात. संत कबीरदासांनी सांगितले, जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. हे आजही लोकांनी मान्य केले तर समाजात खरी समानता निर्माण होईल. आजही अनेक ठिकाणी मानव मलवाहतूक करणारे लोक समाजात अत्यंत हलक्या नजरेने पाहिले जातात. त्यांना सुरक्षित साधनं, योग्य वेतन, आरोग्य सुविधा मिळत नाही. या कामात बहुतांश दलित समाजातील लोक गुंतलेले असतात. 2023-24 मध्ये केरळसह अनेक राज्यांमध्ये गटार साफ करताना कामगारांचा मृत्यू झाला. समाजात अजूनही या लोकांना समानतेचा दर्जा आणि सन्मान मिळालेला नाही. ही परिस्थिती दाखवते की शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मान यामध्ये अजूनही असमानता व भेदभाव टिकून आहे. आजच्या प्रगत युगातही जर काही समाज घटकांना मूलभूत सुरक्षितता, मान सन्मान आणि समानता नसेल तर ही असमानता आणि भेदभावाची जिवंत उदाहरणं आहेत. यावर उपाय म्हणून जागरूकता, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि सामाजिक मानसिकतेत बदल आवश्यक आहे. आजच्या पिढीत प्रामाणिकपणा, संयम, करुणा ही मूल्ये कमी होत चालली आहेत. संत एकनाथ महाराजांनी दान, करुणा आणि क्षमा या जीवन मूल्यांची शिकवण दिली. हीच शिकवण आज माणसाला योग्य दिशा दाखवू शकते. आज डिप्रेशन, एकटेपणा आणि तणाव खूप वाढला आहे. संत जनाबाईंच्या ओव्या माणसाला साधेपणा आणि देवभक्तीने सुखी राहायला शिकवतात. देवभक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नव्हे, तर मनात श्रद्धा व समाधान निर्माण करणे. विज्ञानाने माणसाला सोयी दिल्या, पण संतांच्या विचारांशिवाय जीवनाला अर्थ मिळत नाही. संतांचा मार्ग हा समत्व, करुणा, प्रामाणिकपणा, सहजीवन, निसर्गप्रेम आणि परस्पर सन्मान यांचा आहे. आजचा समाज या विचारांची अंमलबजावणी करेल तर खरी शांती आणि प्रगती साध्य होईल. धन्यवाद.